मला देखील लाईटचं बिल डबल आलेलं आहे. जर कुठल्याही घरात गेलात आणि स्मार्ट मीटर लावल्याच्या नंतर झालं काय, तर ज्याला 2,000 रुपये बिल येत होता त्याला 4,000 रुपये बिल यायला लागलं. ज्याला 5,000 रुपये बिल येत होतं त्याला 10,000 रुपये बिल यायला लागलं. ज्याला 10,000 रुपये बिल यायचं ज्या व्यापाऱ्याला त्याला 20,000 रुपये बिल यायला लागलं. मला कळलं नाही की स्मार्ट मीटरचा अर्थ काय. स्मार्ट म्हणजे काय, तर आमचा फायदा झाला पाहिजे ना. काहीतरी नवीन घेऊन आला, त्या टेक्नॉलॉजीचा लोकांना उपयोग झाला. इथे सरकारला उपयोग होतोय, सरकारच्या नावावर व्यापाऱ्यांना उपयोग होतोय, अदानीला उपयोग होतोय, इतर वीज कंपन्यांना याचा सगळ्याचा उपयोग होतोय. परंतु महाराष्ट्रातल्या जनतेला याचं नुकसान होतंय. ज्या माणसाला पगार 10,000 रुपये त्याला लाईटचं बिल या महिन्यात 10,000 रुपये आलेलं आहे. तर मला असं वाटतं की स्मार्ट मीटरला ज्यावेळेला आम्ही विरोध करत होतो, यासाठीच करत होतो की एक दिवस हा स्मार्ट मीटर हा लोकांना त्रास देणारा होणार आहे. मला असं वाटतं की या स्मार्ट मीटरमुळे जवळजवळ 3 लाख लोकांनी या सगळ्याच्या विरोधात कंप्लेंट केल्यात आणि ते मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात देखील सांगितलं. जर 3 लाख लोक एखाद्या गोष्टीला तक्रार करत असतील तर काहीतरी चुकीचं घडतंय. मागच्या 15 दिवसापासून रस्त्याने जाताना अनेक लोक आम्हाला सांगत होते, अहो त्या स्मार्ट मीटरचं काहीतरी करा. सो आम्ही आज स्मार्ट मीटर या विरोधात आंदोलन करायला इथे आलेलो आहोत. जर तुम्ही लोकांचं बिल बघाल, आता हे जे कोणी आलेत आमच्या इथे, त्याला 12,000 रुपये बिल आलं. 2,500 रुपये बिल यायचं, आज डायरेक्ट 12,000 रुपये बिल आलं. चाळीतल्या माणसाला जर 12,000 रुपये घराचं बिल येणार असेल, त्यांनी जगायचं कसं, बाकी खायचं काय, लाईट की वीज. तो या सगळ्याचा विरोध करायला आज आम्ही इथे आलेलो आहे. जर हे सगळं बंद झालं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अजून तीव्र आंदोलन करेल. शेवटी हा डायरेक्ट लोकांचा प्रश्न आहे. ज्यांना 10,000 रुपये बिल आहे, ज्यांना 10,000 रुपये पगार आहे, त्यांना जाऊन विचारा की ते घरी जेवणार आहेत, मुलांची फी भरणार आहेत की लाईटचं बिल भरणार आहेत. की लाईटचं बिल भरण्यासाठी याच्या पुढे लोकांनी काम करायचं आहे की ओव्हर टाईम करायचं आहे याच्या पुढे जाऊन, की लाईटचं बिल आम्हाला भरावं लागेल. बरं, तुम्ही तिथे थांबता का नाही? 1 महिन्याचं लाईटचं बिल भरलं नाही तर डायरेक्ट जाऊन घरामध्ये लाईट कट करताय. ही कुठली माणुसकी आली? ही कुठली माणुसकी आली? तुम्ही नट सांगता लोकांचे जर मीटर काढणार असाल, लाईट कापणार असतील तर या सगळ्यांना विरोध होईल. याच्या पुढे जर कोणाच्या घरात जाऊन मीटर कापण्याचा प्रयत्न केलात तर जो कोणी तिथे जाईल, जो कोणी अधिकारी तिथे जाईल, त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना धडा शिकवेल.